नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, अजित पवारांच्या मसाजोग दौऱ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी होती। अजितदादांच्या ताफ्यामध्ये असलेल्या गाडीमधूनच कराड पोलिसांसमोर शरण आल्याचं खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलेलं आहे। तर मंत्रिमंडळाच्या शपथविधी वेळी कराड नागपुरात होता असा दावा देखील बजरंग सोनावणे यांनी केलाय। दादांच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या गाडीतूनच कराड पुण्यामध्ये पोलिसांसमोर शरण आला असा दावा खासदार बजरंग सोनावणे यांनी केलाय। अजितदादा पवार साहेब ज्या दिवशी आमच्या संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबाला भेट द्यायला सांत्वन आले, आम्ही सकाळी तिथून भेट देऊन गेलो पवार साहेबांनी। त्या दिवशी त्यांच्या ताफ्यामध्ये असणारी गाडी जी होती त्याच गाडीमध्ये हा आरोपी तिथं जाऊन सरेंडर होतो। 15 तारखेला शपथविधी सोहळ्याला आरोपी नागपूरमध्ये होता असा मोठा दावा सोनावणेंनी केलाय। 15 तारखेला शपथविधी मंत्रिमंडळाचा झाला, त्या दिवशी हा आरोपी नागपूरमध्ये होता ही बऱ्याच जणांनी सांगितले, आपण पण सांगितलं, कुणी सभागृहात सांगितलं, मग त्याला 15 तारखेला पण अटक केली नाही। 12 तारखेला वाल्मिक कराड आणि पोलीस यंत्रणेची त्यांच्या नेत्याच्या कार्यालयामध्ये भेट झाल्याचंही सोनावणेंनी म्हटलंय। 12 तारखेला मला असं कळतंय की पोलीस यंत्रणेची ह्या आरोपीची भेट झाली, ज्या नेत्यांसोबत हे काम करतात त्या नेत्यांच्या ऑफिसला। तरी पण पोलीस यंत्रणेनं त्यांना का अटक केली नाही? पुणे गोवा आणि पुन्हा पुणे असा प्रवास करताना पोलीस काय करत होते असा सवालही सोनावणेंनी उपस्थित केलाय। पचमंडीहून तो आरोपी पुण्यात आला, पुण्याहून तो आरोपी गोव्याला गेला, गोव्याहून कर्नाटक पुण्यात येतो, मग ज्यावेळेस पचमंडीहून पुण्यात गेला त्यावेळेस कुठं राहिला? मग ह्या पोलिसाला कळालं नाही का? गाडीत एवढे दिवस त्या आरोपीसोबत कोण होतं? एकटा आरोपी ड्रायव्हिंग करत फिरत होता का? त्याच्यासोबत कोण होतं याचा तपास झाला पाहिजे। पहिल्या दिवसापासून आरोपीवर गुन्हा 11 तारखेला झाला, तेव्हापासून त्यांनी शरण येईपर्यंत त्याच्यासोबत कोण कोण आलं, कोण कोण होतं, पोलीस त्यांचा गार्ड कधी सोडलं, त्यानं कधी सोडलं, कुठं सोडलं, आणि शेवट शरण येईपर्यंत सोबत कोण होते, एवढे लोक कसे आले, मग यांना कोणी सांगितलं? 11 तारखेला खंडणीचा गुन्हा नोंद झाला, त्यावेळेला कराड हा परळीमध्ये होता असंही सोनावणेंनी म्हटलंय।